वेलकम टू ऑल ऑफ यू। आज आपण येथे मृदाशास्त्र व्यवस्थापन म्हणजेच कृषी मूलतत्वे हा टॉपिक बघणार आहोत। याचा जर विचार केला तर हा प्रामुख्याने ग्रामसेवक आणि कृषी सेवक तांत्रिक घटकामध्ये नव्याने या टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे। ग्रामसेवक असो वा कृषी सेवक असो, यामध्ये आपण प्रामुख्याने प्रश्नांचं स्वरूप आणि प्रश्नांना किती वेटेज किती गुण देण्यात आले आहे त्याची विभागणी पाहू। तर तांत्रिक प्रश्नांसाठी 40 प्रश्नांसाठी 80 गुण, बुद्धिमत्ता व गणित संबंधित प्रश्न 15 प्रश्नांसाठी 30 गुण, मराठीशी संबंधित 15 प्रश्नांसाठी 30 गुण, इंग्रजीशी संबंधित 15 प्रश्नांसाठी 30 गुण, तर सामान्य ज्ञान याविषयी जर विचार केला तर 15 प्रश्न 30 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अशा प्रकारे विभागणी केलेली आहे। अशाच प्रकारे आपण कृषी सेवक भरतीसाठी सुद्धा बघू। कृषी घटक असेल तर त्याला 60 प्रश्न, त्याला 120 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न 20 गुण, मराठी भाषा 20 प्रश्न 20 गुण, इंग्रजी भाषा 20 प्रश्न 20 गुण, तर सामान्य ज्ञान परीक्षेसाठी 20 प्रश्न आणि 20 गुण। याचाच अर्थ असा की कृषी घटक हा जो घटक आहे त्यामध्ये 60 प्रश्न 120 गुणांना, म्हणजे तांत्रिक घटकाला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क व इतर घटकांना प्रत्येकी 1 मार्क अशा प्रकारे प्रश्नांची आणि गुणांची विभागणी करण्यात आलेली आहे। चला तर कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण टॉपिकला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच असे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघूया आपण कृषी मूलतत्वे हा टॉपिक। यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर जमिनीशी संबंधित घटक आहेत। तर जमिनीमध्ये कोणकोणते घटक येतात तर जमिनीमध्ये प्रामुख्याने माती, हवा, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ इत्यादींचा समावेश होतो। मातीचे प्रमाण हे 45% असते, तर हवेचे प्रमाण हे 25%, तर पाणीसुद्धा 25% आणि सेंद्रिय पदार्थ व इतर पदार्थ यांचे प्रमाण 5% असते। हवा आणि पाणी यांचं जर प्रमाण बघितलं तर ते सारख्याच प्रमाणात असते। आपण सुरुवातीला मृदा कणांबद्दल बघू। आपल्याला माहिती आहे की मातीचीच म्हणजे जमिनीची जर निर्मिती बघितली ते मृदा कणांपासून बनते, परंतु आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हे कण येतात कुठून। तर हे कण जे असतात ते खडकांची झीज होऊन, त्या म्हणजेच पालक खडक किंवा जनुक खडक आपण त्याला म्हणतो, त्या खडकांची झीज होऊन त्याच्या छोट्या छोट्या कणांमध्ये रूपांतर होऊन त्यापासून मातीची निर्मिती होते। काही टर्मिनॉलॉजी आहे त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की खडकाची झीज होऊन मातीचे कण तयार होतात, म्हणजेच खडकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण पेट्रोलॉजी असं म्हणतो। आपल्याला माहिती आहे की मृदा कणांमध्ये थोडी पोकळी असते, त्यात हवा आणि पाणी यांचं प्रमाण असते। वनस्पतीच्या वाढीसाठी हवा आणि पाणी यांचे गुणोत्तर जर विचार केलं तर 50-50 या प्रमाणात असते, म्हणजेच 50% हवा आणि 50% पाणी। त्यामुळे वनस्पतीला जमिनीतून अन्न शोषून घेण्यास मदत होते। नंतर जर आपण बघितलं सेंद्रिय पदार्थ, तर जमिनीतील सेंद्रिय द्रव्याचे जे काही द्रव्यात कार्बनचे प्रमाण जास्त असते। यामध्ये जर बघितलं तर जमिनीत असणाऱ्या न कुजणाऱ्या आपण सेंद्रिय पदार्थ असतात त्याला टोटल ऑर्गॅनिक मॅटर असे म्हणतो, आणि जो कुजलेला पदार्थ असतो त्या कुजलेल्या पदार्थाला आपण ह्युमस असे म्हणतो। ह्युमसमध्ये जर बघितलं तर कार्बनचे प्रमाण 55 ते 58% असते, तर नायट्रोजनचे प्रमाण हे 3 ते 6% असते। आपण पॉईंट टू पॉईंट सिलेबस कव्हर करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने जमिनीचे गुणधर्म विचारलेले आहेत। जमिनीचे गुणधर्म हे 3 प्रकारचे असतात, एक भौतिक गुणधर्म, दुसरे रासायनिक गुणधर्म आणि तिसरं जर बघितलं तर जैविक गुणधर्म। सुरुवातीला आपण भौतिक गुणधर्माबद्दल अभ्यास। जमिनीच्या भौतिक गुणधर्मात जर आपण बघितलं तर सर्वात पहिला टॉपिक तो जमिनीचा पोत, त्यालाच आपण सॉइल टेक्स्चर असं म्हणतो। टेक्स्चर हे मातीच्या कणांच्या प्रमाणावरून ठरवण्यात येते, म्हणजे जमिनीचा पोत ठरवण्यात येतो। यासाठी आपण बघितलं तर इंटरनॅशनल पिपेट या पिकर पद्धतीचा वापर करतात। एक टर्मिनॉलॉजी म्हणून सांगते। यामध्ये जर विचार केला तर हलका पोताच्या जमिनी असतात त्यामध्ये खरीपाची पिके चांगल्या पद्धतीने घेतली जातात, तर ज्या भारी पोताच्या जमिनी असतात त्यामध्ये रब्बी पिके हे चांगल्या पद्धतीने घेतली जातात। समोर जो आपल्याला चार्ट दिसत आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थेने मान्य केलेल्या मातीच्या कणांच्या वर्गीकरणानुसार, म्हणजे म्हणजेच मिलीमीटरमध्ये त्यांचा व्यासाची मर्यादा दिली आहे। हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर जाड वाळू त्यालाच आपण कोर्स सँड म्हणतो, तो 2 ते 0.2 मिलीमीटर इतकी व्यासाची मर्यादा असते। सूक्ष्म वाळूसाठी म्हणजेच फाईन सँड ही 0.2 ते 0.02 असते। तर पोयटा त्यालाच आपण सिल्ट किंवा गाळ असं म्हणतो,
ती 0.02 ते 0.002 इतक्या मिलीमीटर व्यासाची त्याची मर्यादा असते. तर अति लहान कण आपण त्याला क्ले सॉईल म्हणतो, जी 0.002पेक्षा लहान कण असतात. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. हा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण कट टू कट सिलेबसला फॉलो करतो आहे. यामध्ये जर बघितलं मृदेच्या गुणधर्मामध्ये म्हणजेच भौतिक गुणधर्मामध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक येतो, ती म्हणजे जमिनीची रचना. तर लक्षात घ्या, जमिनीची रचना ही मातीच्या कणांच्या रचनेवरून ठरवली जाते. यामध्ये मातीची कणांची रचना वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. उदाहरणार्थ आपण जर बघितले तर कठीण असू शकते, कोनी असू शकते, कोनाकृती असू शकते, स्तंभाकृती असू शकते, शिंप्यासारखी म्हणजे शिंपाकृतीसुद्धा असू शकते, किंवा आकारहीन, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार असू शकत नाही. अशा प्रकारची रचना, जमिनीची रचना यामध्ये आढळून येते. नंतर महत्त्वाचा प्रकार येतो तो म्हणजे जमिनीचा रंग. जमिनीच्या रंगामध्ये जर आपण विचार केला तर मन्सेल कलर चार्टचा आपण वापर करतो. जर हवामान आणि पालक खडक म्हणजेच त्याला आपण जनुक खडक पॅरेंट रॉक म्हणतो, या दोन घटकामुळे जमिनीला रंग प्राप्त होतो. आणि म्हणजेच याचा रंगावर विशेष परिणाम होतो. तिथे हवामान कोणत्या प्रकारचं आहे किंवा कसल्या प्रकारचं आहे यामुळे सुद्धा जमिनीला रंग प्राप्त होतो. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्हसाठी टिटॅनियममुळे गडद रंग हा जमिनीला येतो, तर हेमेटाईटमुळे हा लाल रंग येतो, लिओनाईटमुळे पिवळा रंग येतो. हे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे नेहमी नोट करून ठेवा. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोकणामध्ये आपल्याला जांभा खडक आढळतो, कारण की तेथील दमट हवामान व अतिपर्जन्यामुळे तेथे जांभा खडकाची निर्मिती झालेली आहे. जर आपण मध्य भागाचा विचार केला महाराष्ट्रामध्ये तर 29 वेळा भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तेथे बेसाल्ट खडकाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. तिथे टिटॅनियम मॅग्निफेरसमुळे आपल्याला बेसाल्ट खडकामुळे काळा रंग मृदेला प्राप्त झालेला आहे. मृदेच्या भौतिक गुणधर्मामध्ये पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे जमिनीची पोकळी, त्यालाच आपण सच्छिद्रता असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला पोर स्पेसेस असं म्हणतात. आता मशागतीची जमीन असेल तर मशागतीच्या जमिनीमध्ये 30 ते 60% सच्छिद्रता आपल्याला आढळून येते. वालुकामय जमिनीत जर विचार केला तर 30 ते 60 म्हणजे 50% आपल्याला सच्छिद्रता आढळून येते. नंतर आपण जर मध्यम ते चांगली जमीन जर विचार केलं तर मध्यम ते चांगल्या जमिनीत आपल्याला 40 ते 60% सच्छिद्रता आढळून येते. पुढचा महत्त्वाचा टॉपिक येतो ते म्हणजे जमिनीचे तापमान. आपल्याला माहिती आहे सकाळी ऊन तपते, परंतु दुपारच्या नंतर म्हणजे 2 ते 4 वाजता कमाल तापमान असते, त्यामुळे जमीन खूप तापलेली असते. म्हणून जास्तीत जास्त तापमान हे 2 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला आढळून येते. नंतर पुढचा टॉपिक आहे जमिनीची घनता. यामध्ये 2 प्रकारच्या घनता असतात, एक खरी घनता असते आणि दुसरी आभासी घनता असते. खऱ्या घनतेला आपण पार्टिकल डेन्सिटी म्हणतो, तर आभासी घनतेला आपण बल्क डेन्सिटी असं म्हणतो. खरी घनता जी असते ती 2.65 ग्रॅम प्रति cc, तर आभासी घनता ही त्या खऱ्या घनतेच्या अर्धी म्हणजेच 1.33 ग्रॅम प्रति cc अशा प्रमाणात असते. आपल्याला प्रश्न पडला असेल की खरी घनता आणि आभासी घनता यात काय फरक आहे. तर खरी घनता जी असते ते सुकलेली माती जी असते ना तिची जी घनता मोजतो आपण ती खरी घनता, म्हणजे ड्राईड पार्टिकलचं जर आपण घनता मोजत असू ती झाली खरी घनता. परंतु आभासी घनतेमध्ये आपण त्यामध्ये पोर स्पेस जी काही पोकळी असते त्या पोकळीची सुद्धा घनता मोजतो. त्यामुळे आभासी घनता जी का असते ती खऱ्या घनतेपेक्षा अर्धी असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. खरी घनतेला म्हणजेच पार्टिकल डेन्सिटीलाच आपण रिअल घनता म्हणजेच ॲब्सोल्यूट किंवा डेन्सिटी किंवा रिअल डेन्सिटी असं संबोधतो. आभासी घनता ही सँडी सॉईलमध्ये कशी असते तर हाय असते. जसं जसं ऑर्गॅनिक मॅटर वाढीन तशी आभासी घनता कमी होत जाते. जमिनीतील स्थिरता बघितली म्हणजे सॉईल कन्स्टिट्युएन्सी जर बघितली तर मातीयुक्त किंवा ओलसर जमिनीत स्थिरता ही चांगल्या प्रकारे असते, तर वाळूयुक्त जमिनीत ही कमी प्रमाणात असते. आतापर्यंत आपण जमिनीचे भौतिक गुणधर्म शिकलो. आता आपण रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करूया. यामध्ये प्रामुख्याने आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजे सामू याचा समावेश होतो. डेन्मार्कचा एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं सोरेन. या शास्त्रज्ञाने काय केलं, हायड्रोजन आयनांच्या घातांकावरून pHची वेगवेगळे मूल्य ठरवले. pH स्केल ही जर बघितली तर 0 ते 14 या दरम्यान त्या pH स्केलवर वेगवेगळे सामू निर्देशांक असतात.
आपण जर जमिनीची सामू बघितला तर 6.5 पेक्षा जास्त 6.5 पेक्षा कमी जर भरला सामू तर ती जमीन आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक असते. 7.5 पेक्षा जास्त pH भरला म्हणजेच ती जमीन अल्कधर्मी म्हणजेच बेसिक, त्यालाच आपण अल्कलाईन असे म्हणतो, ती तशी असते. तर 6.5 ते 7.5 दरम्यान जर आपला pH भरला जमिनीचा तर जमीन ही उदासीन म्हणजेच पिकांसाठी सर्वोत्कृष्ट असते आणि अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक किंवा चांगल्या रीतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता आढळून येते. म्हणून 6.5 ते 7.5 हा सामू पिकांसाठी उपयुक्त ठरवला जातो. pH मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. यामध्ये सगळ्यात पहिली पद्धत ती म्हणजे इलेक्ट्रोमेट्रिक पद्धत. यामध्ये विद्युत यंत्राच्या सहाय्याने अचूक मापन केले जाते. दुसरी आहे ती पद्धत म्हणजे लोवी बॉन्ड, ज्यामध्ये दार्शनिक वेगवेगळ्या रंगछटा असतात, त्यानुसार आपण pHची मोजणी करतो. नंतर तिसरी आणि सर्वात सोपी पद्धत आहे ती म्हणजे आम्ल-विम्ल निर्देशांक पद्धत. यामध्ये आपण सरळ दार्शनिक कागदाचा वापर करून लिटमस पेपरचा वापर करतो. त्यामध्ये निळा लिटमस, लाल लिटमस असे 2 प्रकार पडतात. अशा प्रकारे pH मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मातीबद्दलच वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण बघू. मातीचा नमुना घेण्यासाठी आपण प्रामुख्याने स्क्रू अगर या यंत्राचा वापर करतो. नंतर जर आपण बघितलं तर मृदा तपासणीसाठी आपल्याला सॉईल टेस्टिंग करायचे, त्यासाठी ॲसिड, पाणी आणि माती यांचं गुणोत्तर कसं असायला पाहिजे तर 1:5:2 या प्रमाणात आम्ल, पाणी आणि माती यांचं गुणोत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण मिश्रण घेतलं पाहिजे. नंतर जर आपण विचार केला मातीचा आपण नमुना घेत असो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे हॉरिझॉन आपल्याला दिसतात जमिनीमध्ये, म्हणजेच जमिनीचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यानुसार त्याला ABC म्हणजेच अ, ब, क असे 3 थर पडतात. अशा प्रकारे त्याला नावे देण्यात आलेले आहेत. यापुढील टॉपिक आपण बघणार आहोत झाडपड म्हणजेच क्षारयुक्त किंवा समस्या निर्माण झालेल्या जमिनी, प्रॉब्लेमॅटिक सॉईल त्याला म्हणतात. प्रॉब्लेमॅटिक सॉईलमध्ये प्रामुख्याने 3 जमिनींचा समावेश होतो. यामध्ये खारवट जमीन, चोपन किंवा अल्कलयुक्त जमीन आणि खारवट चोपन जमीन अशा 3 प्रकार पडतात. यामध्ये जर आपण बघितलं तर खारवट जमिनीमध्ये सामू जो असतो तो 8.5 पेक्षा जास्त असतो. म्हणजे प्रत्येकी जमीन खारवट जमीन असो वा चोपन वा अल्कलयुक्त असो किंवा खारवट चोपन असो, प्रत्येकीमध्ये सामू हा 8.5 पेक्षा जास्तच असतो. नंतर EC आणि ESP ह्या 2 टर्मिनॉलॉजी येतात. EC जर आपण बघितली तर खारवट जमिनीमध्ये 4 पेक्षा जास्त असते. नंतर जर आपण बघितलं चोपन जमिनीमध्ये 4 पेक्षा कमी असते आणि खारवट चोपन जमिनीमध्ये EC ही 4 पेक्षा जास्त असते. नंतर आपण ESP बघितलं तर ESP ही 15 पेक्षा कमी असते खारवट जमिनीमध्ये, चोपन जमिनीमध्ये 15 पेक्षा जास्त असते आणि खारवट चोपन जमिनीमध्ये 15 पेक्षा जास्त असते. आता आपल्याला प्रश्न पडला असेल EC म्हणजे काय, ESP म्हणजे काय. ECलाच आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो, म्हणजे जमिनीची विद्युत वाहन क्षमता आपण असं म्हणतो. तर ESP आपण एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज असं त्याला म्हणतो, म्हणजेच विद्राव्य क्षाराची जी काही कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्यालाच आपण ESP म्हणजेच एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज अशा प्रकारे म्हणतो. आता आपल्याला या प्रॉब्लेमॅटिक सॉईलचे रिक्लामेशन करायचे आहे, म्हणजेच भूसुधारणा करायची आहे. जर खारवट जमीन असेल तर आपण त्याला क्षार सहनशील पिकांची पेरणी करू. यामध्ये जिप्सम किंवा गंधक यासारखे भूसुधारकांचा वापर करू नये. जर आपण विचार केला पुढचा चोपन किंवा अल्कलयुक्त जमिनी असेल तर त्यासाठी जिप्सम पूड वापरावी. नंतर खारवट जमीन असेल तर खारवट जमिनीमध्ये आपण निंबोळी पेंट किंवा गंधक किंवा जिप्सम वापरावे. आताच आपण प्रॉब्लेमॅटिक सॉईल आणि त्याबद्दल रिक्लामेशन म्हणजेच भूसुधारणा हे बघितलं. आता आपण आम्ल जमिनी कशा तयार होतात हे बघू. आम्ल जमिनी कशा तयार होतात तर भरपूर पर्जन्य असू दे किंवा अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम सल्फेट आहे, या खतांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे मृदेत हायड्रोजन आयनांची संख्या काय होते, वाढत जाते. त्यामुळे जमिनी आम्लधर्मी बनतात. आणि आपल्याला ही टर्मिनॉलॉजी माहीतच आहे की जसा जसा जमिनीचा सामू कमी होतो तसा तसा हायड्रोजन आयनांची जी संख्या आहे ती तीव्रता वाढायला सुरुवात होते. म्हणजेच सामू जेवढा कमी तेवढे हायड्रोजन आयनांची संख्या जास्त आणि सामू जेवढा जास्त तेवढ्या हायड्रोजन आयनांची तीव्रता जी आहे ती कमी होते. आणि जर आपल्याला अशा आम्ल जमिनी सुधारायची असतील तर त्यासाठी आपण चुनखडी वापरतो, लाईम वापरतो किंवा लाईमचा दगड वापरतो. हा ऑब्जेक्टिव्ह नेहमी लक्षात ठेवायचा, कारण की हा खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो.
पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे आघात प्रतिबंधक क्षमता, त्यालाच आपण बफर कॅपॅसिटी असे म्हणतो। म्हणजेच मृदा विद्राव्यातील जमिनीचे जे काही सामू आहे त्या सामूचे मूल्य बदलण्यास प्रतिकार करणाऱ्या जी काही क्षमता असते जमिनीची, तिलाच आपण जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता असे म्हणतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीचा सामू आहे त्या स्थितीत टिकून राहणे म्हणजेच काय होते, जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता आपण त्याला असे म्हणू शकतो। हा ऑब्जेक्टिव्ह विचारतात, म्हणजेच मातीतील कलिल कण म्हणतात त्याला। तो कलिल कणाबद्दल विचार केला तर 0.00001 ते 0.0000001 मिलीमीटर इतका कलिल कणांचा व्यास असतो। हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला आहे। विद्युत वाहकता त्यालाच आपण EC म्हणतो, म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी। ते कशामध्ये मोजतात तर डेसी सायमनमध्ये EC मोजतात। हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा। आतापर्यंत आपण जमिनीचे भौतिक गुणधर्म शिकलो, त्याच्यानंतर आपण जमिनीचे रासायनिक गुणधर्म बघितले। आता आपण जमिनीच्या जैविक गुणधर्माचा अभ्यास करूया। जमिनीच्या जैविक गुणधर्माबद्दल बघितलं तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने जीवाणू संवर्धके वापरतो। सहजीवी पद्धतीने आणि असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे बरेचसे जीवाणू आहेत। सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे म्हणजेच काय होते, पिकांच्या सोबत राहून म्हणजेच पिकांच्या गाठीवर म्हणजेच मुळात गाठीत राहून पिकांपासून अन्न शोषण करतात व पिकांना नत्र उपलब्ध करून देतात। अशाच प्रकारे रायझोबियम हा जीवाणू आहे जो द्विदल वर्गीय पिकांच्या मुळांच्या गाठीत राहतो आणि तेथे पिकांना नत्राचे स्थिरीकरण करून देतो। त्याचप्रमाणे ॲसिडोबॅक्टर हा सुद्धा खूप महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे जो ऊस आणि शर्करायुक्त पिकांमध्ये राहतो आणि त्या पिकांना नत्राची उपलब्धता करून देतो। त्याचप्रमाणे असहजीवी पद्धतीने जे काही आहेत जीवाणू आहेत ते सुद्धा नत्राचे स्थिरीकरण करतात। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर ॲझोटोबॅक्टर हा जो जीवाणू आहे तो एकदल पिकांमध्ये म्हणजेच तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये आढळून येतो। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ॲझोस्पिरिलम आहे। ॲझोस्पिरिलम जर विचार केला तर तृणधान्य जी काही भाजीपाला पिके असते त्यामध्ये ॲझोस्पिरिलम प्रामुख्याने आढळून येतो। हा सुद्धा खूप महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर नीलहरित शेवाल आहे, त्यालाच आपण सायनोबॅक्टेरिया असं म्हणतो। मोनेरा या किंगडममध्ये याचा समावेश होतो। जर विचार केला तर त्यामध्ये ॲझोला, ॲनाबेना, नॉस्टॅक, प्लेक्टोनेमा या प्रकारचे विविध प्रकार त्यामध्ये पडतात। यामध्ये जर आपण बघितलं तर ॲझोलाबद्दल आणखी माहिती बघितली तर जनावरांचे जे खाद्य असते त्यात एकास एक या प्रमाणात मिश्रण करून ॲझोला दिल्यास जनावरांमध्ये दुग्धजन्य जे काही पदार्थ असतात त्यामध्ये त्याचे प्रमाण दुग्धाचे प्रमाण वाढण्यास मदत होते। पुढचा महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे त्यालाच आपण बेंजेरिंकिया असं म्हणतो, जो प्रामुख्याने असहजीवी पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण करतो आणि प्रामुख्याने ॲसिडिक सॉईल म्हणजेच आम्लधर्मी मृदा जेथे असतं, जेथे जास्त पावसाचं प्रमाण आहे तेथे हा बेंजेरिंकिया बॅक्टेरिया आढळतो। आतापर्यंत आपण जमिनीचे घटक, जमिनीचे वेगवेगळे गुणधर्म, मग ते भौतिक असो, रासायनिक असो किंवा जैविक असो, वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म बघितले। अशाच प्रकारे पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।